मंथली पिरियड सुरू असताना एक्सरसाइज करावी का? एक्सरसाइज केली तर ती कोणती एक्सरसाइज करावी? जी एक्सरसाइज आपण सध्या रेग्युलरली करत आहोत ती आपण कंटिन्यू करू शकतो का? अशा कोणत्या मेडिकल कंडिशन्स आहेत का ज्यामध्ये स्त्रियांनी मासिक पाळीच्या दरम्यान एक्सरसाइज अजिबातच करू नये? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी बघूया की पिरियड्समध्ये एक्सरसाइज कोणी अजिबातच करू नये. इन जनरल सर्वच लेडीज पिरियड्समध्ये एक्सरसाइज करू शकतात, बट अशा काही मेडिकल कंडिशन्स आहेत, अशा काही मेन्स्ट्रुअल इश्यूज आहेत, मासिक पाळीशी रिलेटेड असे काही प्रॉब्लेम्स असतात ज्यामध्ये लेडीजनी एक्सरसाइज वर्ज्य करणंच योग्य राहील. आता मेन्स्ट्रुअल कंडिशनचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रोसिस या कंडिशन्समध्ये लेडीजना खूप जास्त त्रास होतो. त्यांना हेवी ब्लिडिंग होतं किंवा खूप जास्त ॲब्डॉमिनल पेन, मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणं किंवा नॉशिया होतो, डिझिनेस, चक्कर येणं किंवा एकदमच वीकनेस फील होणं. अशा कंडिशन्समध्ये अशा लेडीजनी पिरियड्समध्ये एक्सरसाइज करू नये, पिरियड्समध्ये व्यायाम करू नये. 4 दिवस त्यांनी रेस्ट करावं आणि मग 5th डे पासून ते त्यांचं रेग्युलर एक्सरसाइज सुरू करू शकतात. एक्सरसाइज करताना एक रूल नेहमी फॉलो करावा, तो म्हणजे लिसन टू युअर बॉडी. तुमचं शरीर तुम्हाला काय संकेत देत आहे ते बघा, ते ओळखा, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं. त्यामुळे पिरियड्सच्या त्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला काय फील होतोय, तुम्हाला किती लेवलचं पेन होत आहे, किती त्रास होत आहे, त्यावरती डिपेंडेंट आहे की तुम्ही एक्सरसाइज कराल की नाही. शक्यतो ज्यांना मासिक पाळीशी रिलेटेड काही त्रास आहे, काही मेन्स्ट्रुअल इश्यूज आहेत, त्यांनी शक्यतो पिरियड्समध्ये एक्सरसाइज करणं टाळावं. ज्या लेडीजना मासिक पाळीशी संबंधित कुठला प्रॉब्लेम नाहीये किंवा कमी पेन होत आहे, सहन करण्या इतपत त्रास होतो, त्या लेडीजनी नक्कीच पिरियड्समध्ये एक्सरसाइज करावी. बऱ्याच जणींचा असा गैरसमज आहे की पिरियड्समध्ये जर एक्सरसाइज केली तर त्यांचा मासिक पाळीचा त्रास किंवा पिरियड पेन जे आहे ते वाढेल. नाही, हा गैरसमजच आहे. इव्हन मेडिकल स्टडीज आणि बरेच जणांचे अनुभवही असे तुम्हाला सांगतील की पिरियड्समध्ये एक्सरसाइज केल्याने पिरियड पेन किंवा जो काही मासिक पाळीचा त्रास आहे तो कमी होतो. आणि पिरियड्समध्येच नाही, इतर वेळीही जर तुम्ही एक्सरसाइज केली तर बॉडीमध्ये एंडॉर्फिन्स रिलीज होतात आणि एंडॉर्फिन्स रिलीज झाल्यामुळे आपला मूड इम्प्रूव्ह होतो किंवा आपला मूड चांगला होतो. सो पिरियड्समध्ये एक्सरसाइज नक्कीच करावी. आता कोणती एक्सरसाइज करावी? जी कुठली एक्सरसाइज तुम्ही रेग्युलरली करत आहात ती तुम्ही कंटिन्यू करू शकता, फक्त कमी इंटेन्सिटीनी करावी. तुम्ही जर रेग्युलरली वॉकिंग करत असाल, ब्रिस्क वॉकिंग करत असाल किंवा रनिंग करत असाल तर ट्राय करा की तुम्ही पिरियड्समध्ये एक नॉर्मल पेसमध्ये, मीडियम पेसमध्ये वॉकिंग कराल. तुम्ही जर जिम वर्कआउट करत असाल तर नक्कीच तुम्ही जिम वर्कआउट करू शकता. थोडं लाईट वेट करा. पिरियड्समध्ये तुम्ही बॉडी वेट एक्सरसाइजेस करू शकता. आता बॉडी वेट एक्सरसाइजेस म्हणजे काय? असे सोपे व्यायाम प्रकार जे आपण कुठलेही इक्विपमेंट न यूज करता करतो. इन जनरल जे स्कूलमध्ये पीटीमध्ये वगैरे व्यायाम प्रकार शिकवले जातात ते बॉडी वेट एक्सरसाइजेस असतात. पिरियड्समध्ये तुम्ही थोडंफार स्ट्रेचिंगही करू शकता, याच्यानेही पिरियड पेन कमी होतं. आणि योगासनही करू शकता. जस्ट मेक शुअर की तुम्ही अशी योगासनं करत नाही आहात जी तुमच्या पोटावर खूप जास्त ताण देत आहेत किंवा ॲब एक्सरसाइजेस वगैरे असे प्रकार करू नये. बऱ्याचशा फिटनेस इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या पिरियड्सच्या दरम्यानचं वर्कआउट पोस्ट करतात आणि त्यामध्ये त्या खूप हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतात. बट हे गरजेचं नाहीये की त्या जे करत आहेत तेच आपण करायला हवं. लिसन टू युअर बॉडी फर्स्ट. तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढंच करावं. मी तर असं सजेस्ट करेन की मीडियम इंटेन्सिटीचेच वर्कआउट करावे. HIIT किंवा क्रॉसफिट अशा प्रकारचे हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस पिरियड्समध्ये करणं अवॉइड करावं. बट ऑलवेज रिमेंबर, मूव्हमेंट मेक्स थिंग्स बेटर. पिरियड्समध्ये जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमचं पिरियड पेन कमी होईल आणि तुमचा मूड पण इम्प्रूव्ह होईल. पिरियड्समध्ये तुम्ही कोणती एक्सरसाइज करता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्कलमधल्या फिमेल्स सोबत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.